हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे पुष्पास किचन। तर मैत्रिणींनो, आज आपण मँगो मलाई कुल्फी बघणार आहोत। तीही घरच्या घरी एकदम फ्रेश अशी बनवून रेडी करणार आहोत। तर सध्या आंब्याचा सीझन आहे, तर सीझनमध्ये तर आंब्याच्या रेसिपीज झाल्याच पाहिजेत। तर आत्ता मुलांना उन्हाळी सुट्ट्यासुद्धा पडलेल्या आहेत, तर आपण घरच्या घरी अशा पद्धतीने रोजच्या रोज मुलांना काही ना काही आंब्यापासून बनवून देऊ शकतो। तर इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत। हे हापूस आंबे आहेत, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। फक्त आंबे जे आहेत ते जास्त गाभा आतमध्ये असलेले घ्यायचे आहेत। आंबे थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत आणि एका कापडाने स्वच्छ असे क्लीन केलेले आहेत। तर मैत्रिणींनो, हे जे आंबे आहेत हे देवगडचे आहेत आणि हे हापूस आंबे आहेत। जी घास असते त्या घासवरून आपण ओळखू शकतो की हे आंबे देवगडचे हापूस आंबे आहेत। तर याला टेस्टसुद्धा खूप छान असते आणि कलरसुद्धा खूप छान असतो या आंब्याला। तर अशा पद्धतीचे हे 4 आंबे छोट्या मोठ्या साईजमध्ये मी घेतलेले आहेत। तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात। तर इकडे बघू शकता, मी ते 1.5 कप होईल इतकं दूध घेणार आहे। दूध आपल्याला साई सकट घ्यायचं आहे, जेणेकरून मलाई जी आहे ती छान अशी आली पाहिजे। तर इकडे मी 1.5 कप होईल इतकं दूध घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं केसर टाकलेलं आहे कलरसाठी। तर इकडे बघू शकता, केसर टाकल्याच्या नंतर थोडासा हळूहळू यामध्ये कलर पिवळसर असा यायला लागतो। नंतर आपल्याला एकसारखं असं हलवत राहायचं आहे। थोडंसं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे। याच्यामध्ये थोडेसे मी ड्रायफ्रूट्स कट करून टाकणार आहे छोटे छोट्या पीसेसमध्ये। तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते तुम्ही टाकू शकता। मी ते बदाम आणि थोड्याशा पिस्ताच्या बिया घेतलेल्या आहेत। तर आपल्याला हे सगळं एकसारखं छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये टाकायचं आहे। तर ही जी कुल्फी आहे ती पटकन अशी तयार होते आणि मुलांना एकदम पौष्टिक अशी ही कुल्फी आहे, मँगो कुल्फी। बाहेरचे महागडे आईस्क्रीम आपण मुलांना आणून देतो, पण ते थोडंसुद्धा असं टेस्ट लागत नाही त्या कुल्फीची किंवा आईस्क्रीमची। तर आपण अशा पद्धतीने घरच्या घरी ही मँगो कुल्फी बनवून रेडी करणार आहोत। तुमच्या मुलांनासुद्धा आवडणार आहे। घरातील सर्वांसाठीच आपण ही कुल्फी बनवून रेडी करणार आहोत। तर इकडे बघू शकता, जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी याच्यामध्ये टाकलेले आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये 250 ग्रॅम होईल इतकं जे पनीर आहे ते क्रश करून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा टाकायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला जितकं गोड हवं आहे तितकं 3 ते 4 चमचे होईल इतकी बारीक केलेली जी साखर आहे ती सुद्धा टाकायची आहे। तर इकडे मी 4 चमचे घेतलेली आहे। आपल्याला हे आईस्क्रीम तयार करण्यासाठी मिल्क पावडर, CMC पावडर, GMC पावडर, कोणतीही पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर वगैरे अजिबात वापरायची गरज नाही। फक्त 4 इंग्रेडियंट्समध्ये आपली जी मँगो कुल्फी आहे ती बनवून रेडी होणार आहे। जास्त सामानसुद्धा आपल्याला लागणार नाही। तर इकडे बघू शकता, यामध्ये थोडीशी वेलची पूडसुद्धा टाकू शकता फ्लेवरसाठी। तर इकडे बघू शकता, जे आपण दूध गरम करून घेतलेलं आहे त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची एकदम रबडीसारखी झालेली आहे आणि हे जे आहे ते आता आपल्याला बॅटर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर आता एकदम छान असं आपली इथे मलाई रबडी जी आहे ती रेडी झालेली आहे। आपण ही थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून देणार आहोत। आता आपल्याला जो आंबा आहे त्याचा थोडासा आपल्याला वरच्या साईडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आतली जी कुई आहे ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। तर इकडे बघू शकता, थोडंसं मी इथे वरची जी बाजू आहे ती कट करून घेतलेली आहे आणि चाकू न वापरता स्पूनच्या मदतीने आपण जी कुई आहे ती थोडीशी साईडला करणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याकडे कढई, पातेले धरण्यासाठी आपण जो चिमटा, सांडशी वापर करतो, त्या सांडशीच्या मदतीने आपल्याला जी ही कुई आहे ती बाहेर खेचून घ्यायची आहे। थोडंसं खूप काळजीने आपल्याला ही कुई जी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे। तर इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत, पण या 4पैकी ज्या आंब्यातील कुई व्यवस्थित बाहेर निघेल त्या आंब्यामध्येच मी जी रबडी मलाई आहे ती टाकून देणार आहे। तर इकडे बघू शकता, अशा पद्धतीने सांडशीच्या मदतीने आपल्याला जी कुई आहे ती काढून घ्यायची आहे। तर थोडंसं वेळ लागतो आणि खूप काळजीपूर्वक घ्यायची आहे काढून। तर इथे मी 2 आंब्यातील
कुई जी आहे ती बाहेर काढून घेतलेली आहे आणि ही मलाई रबडी जी आहे ती सुद्धा आता थंड झालेली आहे। तर आता मी या आंब्यामध्ये मलाई रबडी जी आहे ती टाकून घेणार आहे। तर बघू शकता याचं टेक्स्चर किती छान असं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये भरून घ्यायची आहे ही रबडी चमच्याच्या मदतीने, स्पूनच्या मदतीने। बघू शकता इथपर्यंत भरायचं आहे आणि वरती आपण जे कट करून घेतलेली वरच्या बाजूची साल आहे ती अशी व्यवस्थित याच्यावरती चिकटवायची आहे। बघू शकता फक्त अशी आपल्याला याच्यावरती स्टेबल ठेवायची आहे। फ्रीजरमध्ये आपण ठेवल्याच्या नंतर ती सेट होते। तर इथे मी वाटी घेतलेली आहे, वाटीमध्ये थोडंसं ठेवून दिलेलं आहे। तर आता आपण जो दुसरा आंबा आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही रबडी भरून घेणार आहे। तर 2 आंबे जे आहेत ते कुई काढताना खराब झालेले होते आणि 2 आंब्यामध्ये छान अशी कुई निघलेली आहे। तर इकडे बघू शकता आपण रबडी जी आहे ती भरून घेतलेली आहे दोन्हीही आंब्यामध्ये आणि आपल्याला याच्यावरती जी साल आहे ती सेट करून फ्रीजरमध्ये 8 ते 9 तास किंवा पूर्ण ओव्हरनाईट तुम्ही ठेवू शकता। खूप छान अशी मलाई कुल्फी जमून या फ्रीजरमध्ये रेडी होते। तर आता मी फ्रीजरमध्ये ठेवून दिलेला आहे। इकडे बघू शकता, तर इकडे बघू शकता पूर्ण नाईट मी इथे फ्रीजरमध्ये दोन्हीही मँगो ठेवून दिले होते आणि याची जी साल आहे ती आपल्याला आता काढून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने दोन्हीही आंब्याची साल मी इथे काढून घेतलेली आहे आणि किती छान अशी आपली इथे मँगो मलाई कुल्फी जमलेली आहे। बघू शकता ही मँगो मलाई कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही कुल्फी साच्याची गरज नाही पडलेली। परफेक्ट अशी आपली मलाई कुल्फी इथे बनवून रेडी झालेली आहे। या कुल्फीचे आपण छोटे छोटे पीसेसमध्ये कटिंग करून घेणार आहे आणि कटिंग केल्याच्या नंतर तर तुम्ही बघू शकता ही रेसिपी पाहिल्याच्या नंतर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मुलांना घरच्या घरी फ्रेश अशी मँगो कुल्फी बनवून खायला द्या आणि मँगो सीझनचा आनंद घ्या। तर इकडे बघू शकता आपली जी मँगो कुल्फी आहे ती किती छान अशी ते रेडी झालेली आहे। आता आपण याची छान अशी थोडीशी प्लेटिंग करून घेऊयात आणि मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। तुमच्या मैत्रिणींना सुद्धा ही रेसिपी नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।